नमस्कार मित्रांनो, 7 टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण विरोधकांना कडक इशारा दिला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान माझ्यावरती सातत्याने उठसूट आरोप केले जात आहे। ही दाढी हलकी समजू नका, दाढीची काडी फिरवली तर तुमची लंका जळून जाईल। माझ्या नादाला लागू नका, मला आडवा आला की मी त्याला सोडत नाही, असा सज्जड दमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान नागपूर जिल्ह्याच्या रामटेक येथे शिवसंकल्प अभियानाला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवरती धरले आहे। आपण करत असलेल्या विकास कामाबाबत सतत टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी जाहीर सभेतून शिवसेना स्टाईलने इशारा दिला आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका करत खासदार संजय राऊत यांना देखील आडव्या हाताने घेतले आहे। आपल्यावर सातत्याने निशाणा साधला जात आहे, सातत्याने टीका केली जात आहे आणि याच टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे। रामटेक येथे शिवसंकल्प अभियानाला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सडेतोड बोलण्याचे दर्शन पुन्हा एकदा विदर्भवासियांना बघायला मिळालं असून यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे श्रीराम विरोधी आहेत याचेही अनेक दाखले त्यांनी जाहीर सभेत दिले। काही लोक श्रीरामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करतात। आम्ही अयोध्येला जात होतो, मात्र आम्हाला आमच्या बॅगा विमानातून काढायला लावल्या होत्या, त्या याच उद्धव ठाकरेंनी, असं देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंमुळे आपल्याला श्रीरामाचं दर्शन घेता आलं नाही, असे खंतही शिंदे यांनी व्यक्त केली। एवढंच नाही तर जो राम का नाही वो किसी काम का नाही, असं सांगत शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या याच कृतीचा परिणाम आता असा झाला आहे की श्रीरामाच्या आशीर्वादाने आमचे सरकार आलं आहे। ठाकरेंकडून सातत्याने पक्ष चोरला, बाप चोरला असं म्हणणं सुरू आहे। एखाद्या बालकाप्रमाणे रडगाणं त्यांनी सुरू केलंय। खरं तर बाळासाहेब चोरायला ते काय एखादी वस्तू आहे का, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलाय। एवढंच नाही तर आपण करीत असलेली चांगली कामं खासदार संजय राऊत यांना पचनी पडत नाही, त्यामुळे कोणीतरी संजय राऊत यांना आजमोला पाठवा, अशी खोचक टीका देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे।